महाराष्ट्र के भंडारा जिले में राष्ट्रीय महामार्ग पर ट्रक ड्राइवरों को निशाना बनाने वाली खतरनाक लुटेरी गैंग को भंडारा पुलिस ने महज 12 घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग पर भंडारा बाईपास स्थित वैनगंगा नदी के पुल पर यह गैंग बेहद शातिर तरीके से वारदात को अंजाम दे रही थी। आरोपी सड़क पर खिलों से जड़ी लोहे की पट्टी डालते थे, जिससे तेज रफ्तार ट्रक और अन्य वाहन रुक जाते। जैसे ही वाहन रुकता, गैंग के सदस्य लाठियों से ड्राइवर और क्लीनर पर हमला कर उनके पास मौजूद नकदी लूट लेते। पिछले कुछ दिनों से यह गैंग मध्यरात्रि के समय भंडारा बाईपास पर आतंक मचा रही थी। 17 दिसंबर की रात इस गैंग ने एक के बाद एक 4 ट्रकों को लूटा। रायपुर से कर्नाटक की ओर चावल ले जा रहे ट्रक को रोककर कांच तोड़े गए, चालक की पिटाई की गई और 15,000 रुपए नकद लूट लिए गए। पीड़ित ट्रक चालक की शिकायत पर भंडारा पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए तकनीकी और गुप्त सूचना के आधार पर एक-एक कर 12 आरोपियों को गिरफ्तार किया। चौंकाने वाली बात यह है कि इस गैंग में हत्या और लूट के आदतन अपराधी, एक सरकारी कर्मचारी, एक ग्राम पंचायत सदस्य और पुलिस भर्ती से पहले प्रशिक्षण ले रहे 4 युवक शामिल है। यह आरोपी भंडारा, गणेशपुर और नागपुर जिलों के रहने वाले हैं। पुलिस ने आरोपियों के पास से जायलो वाहन, 3 दोपहिया वाहन, मोबाइल फोन, लाठियां और लोहे की कील लगी पट्टी जब्त की है। फिलहाल पुलिस यह जांच कर रही है कि इस गैंग में और कौन-कौन शामिल हो सकता है। एक ही मामले में 12 लोगों के एक साथ 12 घंटे में 12 आरोपी गिरफ्तार कर भंडारा पुलिस की अब तक की सबसे बड़ी कार्रवाई मानी जा रही है। अब देखना होगा कि आगे और कितने चेहरे बेनकाब होते हैं। आपला जे महामार्ग आहे, मुंबई कॅलकटा महामार्ग, कॅलकटा मुंबई म्हणा, या महामार्गावर एक डेकोइटीची मोठी घटना घडली होती 17/12/2025 रोजी। या भंडारा शहराची एक टोळी, ज्याच्यामध्ये 11 ते 12 लोक शामिल आहे, हा टोळीनी वेगवेगळे शस्त्र तयार करून जे महामार्गावर जे ट्रक चालतात त्या ट्रकांना अडकून त्यांच्याकडून डेकोविटी करण्याचा प्रयत्न केला। याचे आधीसुद्धा केलेला आहे। 3-4 ट्रक वर प्रयत्न यांनी आधीसुद्धा केला आणि बरेच दिवसापासून हा यांचा प्रकार चालू होता। 17 तारीखला जी घटना घडली याच्यामध्ये परराज्यीय ट्रक चालक, कर्नाटकचा एक ट्रक चालक होता, KA18C4845, तांदूळ भरून रायपूर येथून भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गावरील कोरंबीचे जवळपास जे वैनगंगाचा पूल आहे त्याचे पुढे 10 ते 12 लोकांनी याच्यावर डकैतीचा प्रयत्न केला। आधी त्याचे ट्रकाचे काचा फोडले, नंतर त्याच्या खिशातून 15,000 रुपये जबरीने हिसकावून घेतले। याबाबत माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, SDPO साहेब, LCBची पूर्ण टीम यांनी विशेष प्रयत्न केले आणि 12 तासाच्या आत हा जे डेकोइटी आहे आणि हायवे डेकोइटी म्हणणार आपण, ते हायवे डेकोइटी उघडकीस आणली। यामध्ये 12 आरोपी आतापर्यंत अरेस्ट झालेले, साहिल रामटेके, मोहित, आकाश, कुणाल, सचिन सुदाम, भावेश, यश मोरेश्वर, चिराग, गजबे, सागर देवानंद, श्याम भास्कर, रोशन श्रीकांत, नील उदाराम असे 12 लोक आतापर्यंत अरेस्ट झालेले। या बाबत जे टिप आहे ते टिप लाखणीवरून यांना भेटत होता। लाखणीच्या किंवा त्या ठिकाणी राहणारा एक माणूस सुद्धा, याच्यामध्ये 1-2 माणूस आणखी होऊ शकतात, असे लोक याच्यामध्ये शामिल आहे। तर हा पूर्ण गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। त्याच्यामध्ये मोका बद्दल पुढील तपास चालू आहे की मोका याच्यामध्ये लावू शकतात किंवा कसे। मोका लागला तर बरोबर, नाही लागला तर जे ऑर्गनाइज्ड क्राईमच्या BNS मध्ये सेक्शन 111 आहे ते 111 नुसार याच्यामध्ये आम्ही कारवाई करू। तर या प्रकारच्या हायवेवर जे गँग ॲक्टिव्ह होता आणि आपले जिल्ह्याचा हा गँग होता, हा गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणला। पोलीस स्टेशनचे SDPO, ॲडिशनल SP, पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि यांचे क्राईम PI
आघाव सपोनी राजेश खंदाडे आणि यांची पूर्ण टीम खूप चांगला काम या टीमनी केला. या टीमला 20,000 रुपयाचा रिवॉर्ड आम्ही भंडारा पोलीसतर्फे घोषित करतो आणि यांचे केलेले कार्याबद्दल कौतुकसुद्धा सर्वांकडून होते. IG साहेबांनी आणि बाकी वरिष्ठांनी सुद्धा यावर यांचा कौतुक केलेलं आहे.